राजीव गांधींप्रमाणे अजितदादांची हत्या झाली का असा सवाल त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आलाय। विमानामध्ये सुसाईड बॉम्बर होता का असाही सवाल मिटकरींकडून उपस्थित करण्यात आलाय। अपघात की घातपात हे महाराष्ट्रासमोर यावं अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे। संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि पारदर्शक चौकशी व्हावी अशी मागणी अमोल मिटकरी यांच्याकडून करण्यात आली आहे। आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। अजित पवार यांच्या मृत्यूला 28 फेब्रुवारीला 1 महिना पूर्ण होत असताना या घटनेबाबत अजूनही अनेक शंका अनुत्तरित असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। मिटकरी म्हणाले की हा प्रकार अपघात होता की घातपात हे महाराष्ट्रासमोर स्पष्ट झालं पाहिजे। संबंधित वैमानिक कपूर याच्या भूतकाळाबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले असून त्याची ड्रंक हिस्ट्री पाहिल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। तसंच हा प्रकार सुसाईड मिशन सारखा तर नव्हता ना अशी शंका देखील त्यांनी व्यक्त केली आहे। यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येचा उल्लेख करत तुलना केलेली आहे। दादांचा मृत्यू सुद्धा एक माड रानावरचं गुढ आहे। गोजूबावी माड रानावरचं गुढ म्हणजे दादांच्या मृत्यूचं मी तुम्हाला अरे तो पायलट जो मेलाय कपूर ज्याची ड्रंक ची हिस्ट्री होती 3दा सस्पेंड होता PSR कंपनीचा तो पायलट त्याचा 50 कोटीचा विमा काढला गेला। तो सुसाईड बॉम्बर म्हणून आला होता। राजीव गांधीच्या वेळेस लिट्टीची सुसाईड बॉम्बर म्हणून आली नव्हती का? ते एका सभेला चालले होते। त्यांना सांगितलं जवळच्या लोकांनी की राजीवजी जाऊ नका आता खूप वेळ झाला। ते म्हणले नाही लोक वाट पाहत असतील आपण गेलो पाहिजे। एक महिला येते त्यांना हार घालते पाया लागते तिथं बॉम्ब फुटतो आणि धडाधड धडाधड छातीच्या चिंधड्या होऊन जातात। तसा हा सुसाईड बॉम्बर नसेल। कुठं आहे कपूर? त्याची बायको पोहोचली ते तिसऱ्या दिवशी की माझा नवरा जिवंत आहे। आमचा प्रश्न हा आहे की DGCA म्हणतोय 6 माणसं गेली तर एक माणूस गेला कुठं मग? आणि ही 2 माणसं जो साहिल मदन आणि यश जे पायलट वेळेवर बदलले गेले हे 2 आत्ता कुठे आहे? हा विचारण्याचं धाडस तर महाराष्ट्रात असलं पाहिजे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत महेश तपासे जोडले गेलेले आहेत। महेशजी, अमोल मिटकरी यांनी ही शंका उपस्थित केलेली आहे। राजीव गांधी यांची ज्या प्रकारे हत्या झाली त्या प्रकारेच अजित पवारांची ही हत्या झाली असेल का या संदर्भात ते अनेक प्रश्न उपस्थित करतायत। सोबतच विमानामध्ये बॉम्बर होता का या अनुषंगाने देखील तपासाची त्यांनी मागणी केलेली आहे। काय वाटते अमोल मिटकरींच्या वक्तव्यावर तुमचं मत काय? अजितदादांचा अपघात की घातपात हा विषय मला तर पहिल्या 28 तारखेपासूनच चर्चेमध्ये आणि ह्याच्यावर अजूनपर्यंत ठोस भूमिका राज्य शासन असेल किंवा DGCA असेल यांनी दिली नाही। एकीकडे अमोल मिटकरींनी आरोप केला, दुसरीकडे आमदार रोहित पवारांनी आरोप केला आणि पुराव्यानिशी काही गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केला। स्वाभाविक नेता गेल्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की त्याच्यामध्ये वस्तुस्थिती काही जनतेसमोर आली पाहिजे आणि आम्हालाही तसं वाटतं की वस्तुस्थिती काय हे समोर आलीच पाहिजे। कारण ज्या पद्धतीने विमान पडलं आता त्याचे फुटेज आपण पाहिले म्हणजे पडताना तो डाव्या बाजूला कलंडला त्याच्यानंतर स्ट्रेट नोज डायव्हिंग करून तो डायरेक्ट खाली पडला। त्याच्यामुळे लोकांच्या मनात शंका येते की एवढा जर अनुभवी पायलट असताना असं कसं काय झालं। आणि त्याच्यामुळे ठीक आहे मिटकरींनी त्यांची भूमिका मांडली, त्यांच्या मनामध्ये संशय त्यांनी मांडली, त्यांचा तो अधिकार आहे। आम्हालाही वाटतं की शेवटी अजितदादासारखा लोकप्रिय नेता म्हणजे आम्ही ठीक आहे आता आम्ही जरी तिथे नसलो त्यांच्यासोबत तरी अजितदादांच्या बद्दल सर्वांच्याच आमच्या सर्वांच्या मनामध्ये प्रेम आहे आणि म्हणून त्यांचा घातपात होता का अपघात होता ह्याच्यावर स्पष्टीकरण येण्याची आवश्यकता आहे। स्पष्टीकरण जोपर्यंत येत नाही तोपर्यंत अजितदादांच्या भूमिकेला म्हणजे नेमकं काय झालं हे महाराष्ट्राला कळालंच पाहिजे। हो, नक्कीच महेशजी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर अमोल मिटकरी यांनी ही मागणी केलेली आहे या संदर्भातला या अपघातासंदर्भातला सखोल तपास केला जावा अशी मागणी अमोल मिटकरींकडून करण्यात आलेली आहे। सोबतच अनेक प्रश्न देखील अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेले आहेत। तर अजित पवारांचा हा अपघात होता की घात या संदर्भात स्पष्टता महाराष्ट्रासमोर